शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजे आता शेतजमिनीच्या वाटणीची नोंदणी फक्त 500 रुपयांमध्ये होणार आहे। आधी जिथे हजारो रुपये द्यावे लागायचे तिथे ही मोठी सवलत म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे। याशिवाय राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकांची पदे निर्माण करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे। ही मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत होती। या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले ते पाहूयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। सुरुवातीला आपण मंत्रिमंडळातील कोणते निर्णय घेण्यात आले ते पाहूयात। पहिला निर्णय आहे रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच पदांना मान्यता देण्यात आली आहे। शेट्टी आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकांची पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे। इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकांना वस्तू आणि सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे। इचलकरंजीला 657 कोटी, जालन्याला 392 कोटी 5 वर्षात मिळणार आहेत। शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तात लागणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे। पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या अटी शर्तींमध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे। फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड मधील 1351 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली आहे। तर हे झाले मंत्रिमंडळातील घेतलेले निर्णय। तर आता सविस्तर जाणून घेऊया शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या निर्णयासंबंधात। तर जमीन महसूल कायदा नक्की काय सांगतो ते पाहूयात। महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार संहिता शेतजमिनीचं वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्त्यात मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावं लागतं। शेतजमिनीच्या वाटपपत्रास मुद्रांक शुल्कचा दर नाममात्र आहे, मात्र नोंदणी शुल्काच्या बाबतीत सवलत नाही। शेत मिळकतीकरिता सद्यस्थितीत मुद्रांक शुल्क तर फक्त 100 रुपये आहे, पण नोंदणीसाठी 1% शुल्क लागतो आणि ते सगळ्यात जास्त 30,000 रुपये पर्यंत जाऊ शकतो। मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्याने अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी करत नाहीत। नोंदणी न केल्यामुळे भविष्यात जमिनीवर वाद झाले की कुटुंबात कलह, कोर्टाच्या चक्रा, मानसिक त्रास हे सगळं ओढून घेतलं जातं। त्यामुळे अशा दस्तांना आता 500 रुपयात शेतीची वाटणी आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना वाटप पत्राची नोंदणी सहजपणे करता येणार आहे। तर यामुळे काय झाले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। या निर्णयामुळे दरवर्षी 35 ते 40 कोटी रुपये महसुलात घट होऊ शकते। मात्र शेतीच्या वाटप पत्राची नोंदणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। शेतकऱ्यांसाठी हा निर्णय केवळ एक सवलत नाही, तर भविष्यातील अनेक अडचणींपासून संरक्षण आहे। आर्थिकदृष्ट्या कमजोर शेतकऱ्यांना दिलासा देणारा, न्याय संस्थेवरचा भार कमी करणारा आणि शेती वाटप प्रक्रियेला फायदेशीर भर देणारा हा पायरीचा निर्णय आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल का? तुमच्या गावात शेतजमिनीच्या वाटणी संदर्भात काय अडचणी असतात कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।